आषाढी वारीनिमित्त संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे नाशिक शहरात भक्तिभाव उत्साह आणि पारंपरिक जल्लोषात स्वागत करण्यात आले। श्री निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आपला मावळा फाउंडेशन आणि आरंभ एक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्वागत सोहळ्याने वारकरी आणि भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। माझा वारकरी लय भारी या संकल्पनेचा आदर करून कार्यक्रमाचे आयोजन श्री जनार्दन पोपटराव नागरे तसेच निलेश लंके प्रतिष्ठान नवीन नाशिक यांच्या वतीने जमलेल्या संपूर्ण वारकरी वर्गाचे स्वागत स्वागत स्वागत। इथे थोडीशी गर्दी झालेली आहे महिलांची, कृपया महिलांना धक्काबुक्की होतात। या स्वागत सोहळ्याचे प्रमुख संयोजक तथा श्री निलेश लंके प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि आरंभ एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर पोपटराव नागरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते। पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे दर्शन, चहा पान आणि अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती। भक्तांनी अभंग आणि वारकरी गीतांवर ठेका धरत भक्तिमय वातावरणात आनंदोत्सव साजरा केला। पंढरपुरात त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत। राजा भीमकाची होती रुक्मिणी रूपवर, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, देशोदेशावर। टाळ मृदुंग ही हो टाळ मृदुंग ही किती हर्षान वाजत, किती हर्षान वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत। पालखी आगमनाच्या वेळी परिसरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेला। जेसीबीच्या साहाय्याने पालखी आणि हजारो वारकरी भक्तांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। तसेच रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून पालखीचे दिमागदार आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। या सोहळ्यात संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके, संविधानंद सरस्वती महाराज, भक्तिचरणदासजी महाराज, नाशिकचे महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन करणाऱ्या अशा सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले। मी संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान अध्यक्ष राहुल महाराज साळुंके। आज खऱ्या अर्थाने नाशिककरांचा एक आनंदाचा अद्भुत दिवस आहे, कारण विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं आगमन या नाशिक पुण्यनगरी होत आहे। कुंभाचं आगमन आणि निवृत्तीनाथ दादांचं आगमन हा दुग्ध शर्करा योग आहे। गेल्या अनेक वर्षांपासून श्री आदरणीय श्री निलेशजी लंके साहेब प्रतिष्ठान व आमचे मित्र जे समाजसेवेत सदैव काम करतात असे सागरदादा नागरे या सगळ्यांच्या माध्यमातून इतकं सुंदर वारकऱ्यांचं स्वागत होतं, वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो। एक संत सेवक म्हणून ते काम करतायत। मी लंके साहेबांना मनापासून आभार व्यक्त करतो। इथंच नाही तर अगदी नगरच्या पुढे गेल्यानंतर करमाळा या भागामध्ये, कर्जत या भागामध्ये सुद्धा वारकऱ्यांना पाणी वाटप असेल, बुंदीचं वाटप असेल, वडापाव असेल, नाश्ता असेल, असं लंके साहेबांच्या माध्यमातून अनेक चांगले कामं होत असतात। मी लंके प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देतो की वारकऱ्यांच्या सेवेत ते
तत्पर आहेत. आणि सागर भाऊ आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो की आपण या नाशिक नगरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, वारकऱ्याला प्रसाद देतात, पाणी बॉटल देतात. आज मला वाटतं लेमन गोळ्यांचं वाटप आहे आणि सकाळी 7-5:30 वाजेपासून फराळा चिवडा वाटप वारकऱ्यांसाठी होत आहे. मी लंके प्रतिष्ठान, सागर भाऊ आणि त्यांचा सगळं मित्रपरिवार यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण ही तयारी काही लगेच होत नाही. गेल्या 15-20 दिवसापासून या सर्व युवकांची तयारी चालू आहे. सागर भाऊ बरोबर त्यांचा सगळा मित्रपरिवार काम करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, ही वारी निर्मळ वारी, स्वच्छ वारी, आनंदी वारी हा एक मोठा विषय घेऊन आपण येत आहे. शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने खूप चांगलं सहकार्य होत आहे. मी आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या सर्वांना मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वारकरी निमित्त आज आपल्या इथं निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या मार्फत भव्य असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपल्याला म्हणण्याप्रमाणे ईश्वर सेवा, वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा राहते. आणि सागरभाऊ नागरे यांच्यातर्फे हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि सागरभावांचं सांगायचं म्हटलं की ते कुठल्याही मंदिरात आमच्याकडे असो, मी राम मंदिरातर्फे बोलतोय, राम मंदिरात महाप्रसाद असो, काही असो, सगळीकडे. आणि त्यांचं नेहमीच धडाडीचं कार्य राहतं. आणि कुठल्याही याच्यात देवाचं कार्य म्हटलं की त्यांचा हात नेहमीच पुढे राहतो. त्यांच्यातर्फे असंच आयोजन त्यांच्या फॅमिलीतर्फे व्हावं की त्यांना मी ईश्वर चरणी प्रार्थना करून सेवा व्हावा असे धर्मक राजाकडे प्रार्थना करतो. आणि या कुटुंबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि वारकऱ्यांनाही व्यवस्थित वारी हो, हे मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. श्री निलेश लंके प्रतिष्ठान, आपला मावळा फाउंडेशन तसेच सागर नागरे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हजारो वारकरी भक्तांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. आपली महाराष्ट्र संस्कृती आहे, 150 वर्षाची परंपरा आहे. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूर पर्यंत आपले लाखो भाविक पायी जात असतात. तर त्याच्यात आमचं निलेश लंकेचे प्रतिष्ठान आहे. तर या प्रतिष्ठानामार्फत आपण दरवर्षीप्रमाणे थोडासा चहा म्हणा, बिस्किट, फराळी चिवडा हे आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही थोडंसं पालखीसाठी अन्नदान करतो. आणि असंच आमचं निलेश लंके प्रतिष्ठानाचं 3 ठिकाणी नाशिक पासून तर पंढरपूर पर्यंत असे सेवा करण्याचे प्रत्येक गावागावात सेवा करतं प्रतिष्ठान आमचं आलं. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सर्वप्रथम आपले स्वागत. बघायला गेलं तर या आषाढी पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी एकत्र जमतात व वारीचा आनंद घेतात. वारकरी सेवा खरं तर हीच ईश्वर सेवा या संकल्पनेला बांधीन राहून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने ही जो बिडा उठवलेला आहे आणि हा जो संपूर्ण वारकरी वर्गाची जी मनोभाव सेवा करायची आहे, हा प्रतिष्ठानचा मुख्य हेतू आहे. कार्यक्रमाचे विशिष्ट उद्देश म्हणजे वारकरी वर्गांचा हा खरं तर प्रवास हा खूप लांबचा असतो, परंतु खारीचा वाटा म्हणून, खारीची सेवा म्हणून तर त्यांना अल्पोपहार तसेच सांस्कृतिक गाण्यांचे आयोजन असं त्यांचा थोडासा विरंगुळा होईल, भक्तिमय वातावरण तयार होईल, त्यांना खूप छान पद्धतीने आनंद मिळेल, हाच मुख्य हेतू कार्यक्रमाचा आहे. गेले हे निलेश लंके प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र राज्याच्या वतीने 2रं वर्ष आहे आणि छान असा प्रतिसाद, भरपूर वारकऱ्यांचे आशीर्वाद प्रतिष्ठानला लाभलेले आहे. आणि भविष्यातही असेच कार्यक्रम, उपक्रम हे आम्ही द्विगुणित करू असं निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही तुम्हाला शब्द देतो. समाजसेवा, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचे सुंदर संगम घडवून आणणारा हा स्वागत सोहळा नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरला. या उपक्रमामुळे वारकरी सेवेची परंपरा अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.